नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव भैया? गोपीचंद प्रभाकर काळे. गोपीचंद काळे. तर आज तारीख 24 आहे. हो. मी अनिरुद्ध पिंपळे तुमच्या शेतात आलोय. हो. आज आनंद पाटील आणि मी तुमच्याकडे विजिटला आलो. तर या ठिकाणी तुम्ही ऊसाची लावण केलेला प्लॉट आहे. हो सर. हा 265 व्हरायटीचा ऊस आहे. हो. बरोबर आहे? हो. आता याला तुम्ही खत कुठलं टाकले? याला सर एकरी एक भूमी पॉवर टाकले 12 किलो बरं. आणि 12-32-16 एक टाकले. एक टाकले. आणि ह्याची लावण कधी झाली? 28 डिसेंबरला सर. 28 डिसेंबरला झाली आहे. हां. म्हणजे साधारण जानेवारी, फरवरी, मार्च म्हणजे हा 3 महिन्याचा प्लॉट आहे 3 सध्या. महिन्याला याला खत एकच वेळेस टाकले? एकच वेळेस सर. फवारणी वगैरे काय काय- केली काय का? नाही सर. काहीच नाही केली. मग आता हे भूमी पॉवर टाकल्याचा फायदा काय झाला? भूमी पॉवर टाकल्याचा फायदा असा झाला सर, जमीन माझी ही सुपीक झाली. मी स्टार्टिंगला एकच एकराचं एवढं घेऊन वापरलं होतं तुमचं बर 2 वर्ष. मला तिथून रिझल्ट आला. हा. परत आता मी रिझल्ट आला म्हणजे काय आला? रिझल्ट असा आला सर, जमीन कडक व्हायची हे झाली, जमीन बंद मऊ झाली, झाली. हा. मऊ झाली. मऊ झाली. मऊ झाल्यामुळं झारवा फुटा लागला ना, हा, हा. मुळ्या फुटा लागल्या बरोबर. त्याला. हा. मुळ्या फुटल्यामुळं जितकी मुळ्याला ताकद भेटायला लागली तेवढं पीक मोठं यायला लागलं मोठं आपलं. आहे. हा. आणि गेल्या वर्षीचा अवरेज काय आला तुम्हाला? गेल्या वर्षी सर इथं ऊस नव्हता. भूमी पॉवर टाकलेला? हा, भूमी पॉवर इथं मी ह्याला वापरलं होतं कशाला? 2 वर्षाच्या मागे ऊसाला. हा. परत गेल्या वर्षी एक गॅप ठेवला. त्या वर्षी बघा मला एकराला 58 टन ऊस झाले. 58 टन. 58. आता त्या टायमाला तुमच्या गावात इतरांना किती होता अवरेज? सर मलाच ह्याच जमिनीमध्ये हा. मला सरासरी 40 ते 38 अवरेज कंपल्सरी. 38-40च्या दरम्यानचा दरम्यान. ऊस 58 टन. 58 20 टनाचा फरक तुम्हाला 20 टनाचा. साधारण पडला. आता हे वापरल्याचा फायदा जर भेटला पाटील, ऊसाचे जे पान आहे बघा. हे जाड आहे, बरोबर आहे का? आणि पूर्ण प्लॉटाचा इथे बघा दिसतोय बघा. आता इथं सुद्धा पलीकडे ऊस आहे, हा, तिकडे तुम्ही भूमी पॉवर नाही टाकलं वापरलं नाही अजून. तर तिकडे पिवळसर दिसतंय. हो हो. जिकडे भूमी पॉवर टाकले तिथं हिरवट काळपट कलर आहे. पानाची जाडी सुद्धा चांगली हे आहे. वापरण्याचा उद्देश असा सर, हा. आपल्याला विकत आणून पण खतं टाकायची आहेत, होय. हे पण टाकायची आहेत. हा हा. परत आपली जमीन आहे ना ती सजीव होत गेली. सजीव होत जाते. अन्नद्रव्य प्रत्येक भेटायला लागले, परत हे तयार व्हायला लागले. पण त्यामुळे जमीन जर सजीव असेल तर उत्पन्न आपलं सरासरी निघणारच आहे आता या त्याच्यातून. ठिकाणी आपण जर बैठलं तर हा मेन फुटवा आहे. आणि फुटव्याची संख्या जर बैठली 8, 1 9, 2 8, 9. 3 4 5 6 7 8, एका ठिकाणी 7-8 फुटवा आहे. या ठिकाणी पण जर बैठलं तर 5-6 फुटवा आहे. या ठिकाणी पण 7-8 फुटवा आहे. आणि फुटवा सगळा जाड आहे, बरोबर आहे ना? हो. आता इतर शेतकऱ्यांना तुमचा काय राहील संदेश? आणि सर हे प्रोडक्ट वापरायला पाहिजे सर्वांनी. हा हा हा. कारण जमीन पण सजीव होते, बरोबर. खर्च तर तेवढाच होणार आहे होणार आहे, तुम्हाला. हा. आणि पुढे आहे ना तुमचा खर्च उत्पन्नामध्ये कमी पण- होणार, उत्पन्नात वाढ उत्पन्नात होणार. वाढ होते. हा फायदा आहे त्याचा. बरोबर बरोबर. तर तुम्ही आमच्या कंपनीचे खतं वापरताय हो हो. आणि जबरदस्त असा रिझल्ट आला, त्याबद्दल तुमचं धन्यवाद.